welcome our first preacher. आणि आपण आपला जे काही कॉन्फरन्स आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जात आहे आणि आपण आपल्या पहिले जे वक्ते आहेत त्यांचे आपण स्वागत करत आहे. She's Pastor Lena, त्या पास्टर लीना आहेत, a wife of Pastor Balchandra Kamble, पास्टर भालचंद्र कांबळे त्यांच्या त्या पत्नी आहेत. a very senior couple in ministry in Pune. आणि सेवा कार्यामध्ये ते फार जुने असे जोडीदार आहेत. खूप दिवसांपासून खूप 24 वर्षापेक्षा जास्त असेल, राईट? या, तुम्ही वाचलंय बरोबर. येस, अँड वी लव्ह देम अँड इट्स ऑलवेज अ जॉय टू मीट देम. आणि खरंच आमच्यावर त्यांची प्रीती आहे आणि खरंच फार आनंद होतो त्यांना भेटण्यासाठी. They will never show off how spiritual they are, but they are the most humblest people I have known. आणि त्यांनी दाखवत नाही त्यांच्या वागणुकीतून की किती त्यांनी धार्मिक आहेत. खरं तसं बघता गेलं ते फार नम्र आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये. But this couple has been known for prayer not only in Pune but all over India. आणि हे जे परमेश्वराने देव केलेले जे कपल आहेत ते परमेश्वराच्या सेवा कार्य करतात आणि प्रार्थनेमध्ये प्रत्येकाला उचलून धरतात. Pastor Lena serves with Pastor Balchandra, who's pioneered this church 24 years back, the City Light Heritage Fellowship. पास्टर लीना आहे त्यांच्या पतीसोबत रेव्हरंड भालचंद्र कांबळे ज्यांनी 24 वर्षापूर्वी सिटी लाईट हेरिटेज फेलोशिप याची स्थापना केली. ते त्यांच्या समवेत परमेश्वराची सेवा करतात. They have a son, Vineet Kamble, who's 22 years and he's doing his bachelor's in architecture. त्यांचा मुलगा आहे तो 22 वर्षीय आहे आणि तो शेवटच्या बी आर्किटेक्ट मध्ये शिकत आहे. And Pratna Kamble, who's 20 now and is a graduate of BJMC, which I don't know what it means. Mass media, okay. ओके. आणि त्यांची मुलगी आहे जी 20 वर्षाची आहे. त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन मास मीडिया मध्ये पूर्ण केलेलं आहे. And Pastor Lena has served in the women's ministry as a speaker and a counselor. परमेश्वराने विशेषरित्या त्यांना जे काही सक्षम बनवलेलं आहे ते म्हणजे जे काही स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये कार्य करण्यासाठी. They have had city-wide interdenominational intercession movements. त्या शहर विस्तृत आंतरधर्मीय मध्यस्थी ह्या चळवळीमध्ये आता सध्या भाग घेतलेला आहे. And right now she is also serving as a training consultant with an organization called Leader Source. आणि एक सध्या त्या लीडर सोर्स ह्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. एक प्रशिक्षण व समुपदेशन म्हणजेच सल्ला देण्यासाठी जे कार्य आहे ते त्या आता कार्यरत आहेत. In spite of what all she does, she's the most simplest and the most prettiest woman I've met. हे सर्व जे त्यांनी काय केलं खरं त्या उलट त्या फारच एकदम साध्या आणि नम्र अशा व्यक्ती आहेत. And always smiling, passing her smile on. आणि नेहमी ते हसतमुख असतात आणि आपलं जे हास्य आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात. Can we have Sister Glynis to welcome Pastor Lena? मी सिस्टर ग्लिनिस यांना विनंती करते की त्यांनी पास्टर लीना यांचे स्वागत करावे. Sister Jyotsna, can we put our hands together for Pastor Lena? टाळ्या वाजवा. Praise the Lord. Praise God. Praise God. Hallelujah. 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 It's a wonderful morning in the presence of God. आणि देवाच्या सानिध्यामध्ये खूप अद्भुत अशी सकाळ आहे आजची आपली. Thank you for the wonderful worship. आणि खूप सुंदर अशा आराधनेबद्दल तुमचे आभार मानत आहे. We're really blessed. आणि मी खूप आशीर्वादित झालेली आहे It's so good त्याच्याद्वारे. to be in the presence of God. आणि देवाच्या सानिध्यात असणं हे किती उत्तम असं आहे. I don't mind giving up my session and we worshiping again. आणि मला सेशन सोडून फक्त आराधनेमध्ये वेळ घालवला तरी चालणार आहे आज. It was amazing. Thank you so much. मी तुमचे सर्वांचे आभार मानते. Yeah, I can see many faces here. आणि मी तर खूपसे चेहरे बघू शकत आहे. Very dear sisters close to my heart. आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळ अशा बहिणी आहेत इथे And so काही. I just want to tell you all that I really appreciate you for the role that God gave you in my life. आणि मला तुम्हाला सर्वांना सांगू द्या की मी तुमचं कौतुक करते की परमेश्वराने तुमच्यावरती जी नेमणूक केलेली आहे माझ्या जीवनासाठी त्याबद्दल. Glory Tabernacle Church, Pastor George Ohio and Pastor Neeta Ohio has really built my life when I first came to Pune.
आणि पास्टर जॉर्ज आणि पास्टर नीता जे आहेत ते ज्यावेळेस मी प्रथमच पुण्यामध्ये आले होते त्यांनी माझ्या आयुष्याची खूप बांधणी केलेली आहे. There were many times I used to go to their home, sit there and cry hours together. They will sit with me, help me, counsel me. They have built my life. आणि कित्येक वेळा असं होत असे की मी त्यांच्या घरी जायचे आणि मी फक्त रडत बसायचे आणि ते माझ्यासोबत बसून राहायचे, माझ्यासोबत ते काउन्सिलिंग करायचे आणि माझं जे आयुष्य आहे त्याची बांधणी करत होते. It is such a blessing today for me to come and preach here. In fact, it's a surprise that after knowing me what I am, they have asked me to preach. आणि हे खूप मोठा आशीर्वाद आहे की मी ते येऊन संदेश देऊ शकत आहे आणि मला असं वाटतं की मी आश्चर्यचकित आहे की त्यांनी एवढं सगळं झाल्यानंतर पण मला इथं प्रीच करायला बोलवलेलं आहे. I remember Pastor Deepa, she taught my son, Mephibosheth. आणि मला सिस्टर दीपांचं आठवतं की त्यांनी माझ्या मुलाला शिकवलं होतं मेफीबोशेत बद्दल. I cannot forget. Mephibosheth was sad and how Mephibosheth became happy. आणि त्यांनी शिकवलं होतं की मेफीबोशेत कसा दुःखी होता आणि मग नंतर तो कसा आनंदी झाला. I remember Sister Josna. आणि मला सिस्टर ज्योत्स्ना देखील आठवतात. There was a lump in my breast. I went to Ruby Hall for a checkup. आणि त्यांनी खूप मदत केली ज्यावेळेस मी रुबी हॉलला चेकअपसाठी गेले होते. I went alone. मी एकटी गेले होते She just त्यावेळेस. happened to meet me. आणि त्यांनी मला फक्त तिथं भेटलं. And she asked, what happened? त्यांनी मला विचारलं काय झालं. I told her I came for a checkup. मी सांगितलं की मी चेकअपसाठी आलेली आहे She left all her work. आणि सर्व काम त्यांनी तिथे सोडलं. I said, you go sister, I'll do. आणि ते म्हणले की तुम्ही जावा मी जाईल. But she didn't let me go पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही. till the end. ते तिथेच थांबून राहिले. So precious. आणि हे खूप अद्भुत If असं I आहे. keep telling about so many years, the time will not be enough. आणि जर काही तो उपस्थित आहे त्यांच्याबद्दल सांगू लागले तर वेळ पुरणार नाही. But I'm so blessed this morning पण मी खूप आशीर्वादित आहे आज सकाळी. because I know the Lord is in our midst कारण मला ठाऊक आहे की परमेश्वर आपल्यामध्ये आहे and He is doing mighty works among us. आणि खूप महान असं कार्य तो आपल्यामध्ये Even करत this, आहे. the phone call that I received from Pastor George, he asked me to speak in this conference. आणि ज्यावेळेस पास्टर जॉर्ज यांनी मला फोन केला आणि या कॉन्फरन्समध्ये येऊन बोलायला लावलं. He gave me the theme, he gave me the scripture. त्यांनी मला जे थीम आहे ते दिलं, जे वचन आहे ते त्यांनी दिलं. And after that, आणि मग as त्याच्यानंतर I was preparing, मी तयारी करत असताना at the same time I was going through a very tough time. आणि मी खूप कठीण अशा समयातून जात होते I was facing many difficulties, many problems. आणि खूप समस्यांमधून जात होते आणि खूप प्रॉब्लेम्स होते. But पण because I was preparing for this, मी ह्याची तयारी करत होते म्हणून because I was meditating on this scripture, आणि मी या वचनावरती मध्ये ज्यावेळेस मी मनन करत होते, because I was studying, कारण मी अभ्यास करत होते, God did not let me drown. परमेश्वरांनी मला तिथे बुडू दिलेलं नाही. Before I share with you anything, मी तुमच्यासोबत काही सांगण्यापूर्वी I want to tell you, मला तुम्हाला हे सांगायचं He आहे, has ministered to me. त्यांनी माझी सेवा केलेली आहे, This माझ्याशी has तो been बोलला a आहे. divine appointment for me personally. आणि हे देवाकडून दैवी नेमणूक असं ठरलेलं आहे He has माझ्यासाठी. helped me to overcome. आणि त्यांनी मला ते ओव्हरकम करण्यासाठी And I मदत केलेली stand आहे. here as a witness. आणि मी ते एक साक्षीदार म्हणून उभी And I want आहे. to tell each one of you, आणि मला म्हणून प्रत्येकाला सांगायचं God आहे, wants to do the same for you. परमेश्वराला तेच तुमच्या सोबत You करायचं are not आहे. here by accident. आणि तुम्ही अपघाताने इथे नाहीये. You are not here just because you just decided to come. आणि तुम्ही फक्त इथं ठरवलं येण्यासाठी म्हणून आहेत असं This नाहीये. is a divine appointment. हे देवाने तुमच्यावरती केलेली देवी God नेमणूक wants आहे. to speak to you. परमेश्वराला तुमच्याशी बोलायचं God आहे. wants to touch you. परमेश्वर तुम्हाला स्पर्श करायचा God आहे. wants to renew you. आणि परमेश्वर तुम्हाला नूतनीकरण करायचं God आहे. wants to transform you. तुमचं त्याला पूर्णपणे बदल करायचा God आहे. wants to give you a new season. आणि परमेश्वर तुम्हाला एक नवीन ऋतू द्यायचा आहे. And God wants to do new things in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये एक नवीन गोष्ट करायची आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Say hallelujah like you believe it. आणि त्यांनी ते Hallelujah. विश्वासाने असं म्हणा हालेलुया. Praise God. देवाला स्तुती असो. Amen. आमेन. The scripture is from Isaiah 43 verse 19. आणि यशाया 43 आणि 19 वचन आपण बघणार आहोत. Prophet Isaiah is a person. आणि जो संदेष्टा आहे यशया तो एक असा व्यक्ती आहे. He saw the vision in the temple. त्यांनी मंदिरामध्ये तो दृष्टांत बघितला. We all know from Isaiah 6. आणि आपल्या सर्वांना यशया 6 मधून ते ठाऊक आहे दृष्टांताबद्दल. He thought that he will die. आणि त्याला असं वाटलं की तो मरण पावणार आहे. But God in turn purified him, cleansed him. पण देवाने त्याला शुद्ध केलं, त्याला पवित्र असं केलं. God sent him.
आणि परमेश्वराने त्याच्यावरती पाचारण केलं with a message that he wanted to give to the people of Israel. एक अशा संदेशाद्वारे ज्याच्यात जे त्यांनी जे इस्रायली लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता. The prophet Isaiah was used by God आणि जो यशाया संदेष्टा आहे त्याचा उपयोग परमेश्वराने करून घेतला with a very special message. आणि त्याला एक खूप विशेष असा मेसेज दिलेला होता, एक संदेश दिलेला होता. The book of Isaiah is divided into two. आणि यशायाचं जे पुस्तक आहे ते 2 भागात दुभागलेलं आहे. From chapter 1 to 39, 1 ते 39 हे it वचनांपर्यंत speaks about the judgment of God ते देवाच्या न्यायाबद्दल बोलत on आहे the people of God आणि देवाच्या लोकांवरच्या who न्यायाबद्दल had rebelled against God, जे देवाच्या विरुद्धात बंड करत आहेत who were not willing to submit to the will of the Lord. आणि जे देवाचे जे इच्छा आहेत त्याला ते सबमिट होत नाहीयेत. But then when we come from chapter 40 to chapter 66, आणि मग ज्यावेळेस आपण 40व्या अध्यायापासून 66व्या अध्यायापर्यंत येतो we see a message of great hope and great restoration. आणि तिथे एक आपण खूप मोठा आशेचा आणि पुनर्बांधणीचा असा तिथे संदेश बघत आहोत. God takes the initiative to tell his people that I am going to restore you and I am going to bring you back to me. आणि परमेश्वर हा तिथं सांगत आहे त्या लोकांना की मी तुमची पुनर्बांधणी करणार आहे, मी तुमची परत बांधणी करणार आहे आणि तुम्हाला माझ्याकडे पुन्हा आणणार आहे. So it makes me think आणि मग त्यावेळेस मला असा विचार पडतो God has to make up his mind what he really wants to do. की परमेश्वराने ठरवलं पाहिजे की त्याला नक्की काय करायचं आहे. Does he want to judge his people and punish them? जर त्यांना त्याचा न्याय करून त्यांना शिक्षा द्यायची आहे का, Or God wants to restore his people? का त्यांना त्याची पुनर्बांधणी करायची आहे. I tell you sisters, आणि मला तुम्हाला सांगू द्या बहिणींनो, God's way of restoring his people is by judging them. आणि देवाचं तुमची पुनर्बांधणी करण्याची जी पद्धत आहे ते तुमचा न्याय करण्याच्या द्वारे आहे. God does not judge us, God does not discipline us to destroy us, but to restore us. पण ज्यावेळेस परमेश्वर आपला न्याय करत असतो, ज्यावेळेस तो आपल्याला शिस्त लावत असतो, ते आपला नाश करण्यासाठी नाही तर आपली पुनर्बांधणी व्हावी ह्याच्यासाठी तो ते करत असतो. This message is very clear through prophet Isaiah. आणि हे यशाच्या पुस्तकाद्वारे आपल्याला खूप सुंदररीत्या समजून येत आहे. God is punishing his people. देव त्याचे जे लोक आहेत त्यांना शिक्षा देत आहे. God is allowing Assyria and Babylon to overtake them and take them into exile. आणि असिरिया आणि बॅबिलॉन हे जे शहर आहेत त्यांना त्यांच्यावरती येऊन राज्य करण्यासाठी आणि त्यांना तिथून काबीज करण्यासाठी तो त्यांना परवानगी देत आहे. But that is not to destroy them or not to drive them away, but God's purpose is that they will come closer to him. आणि ते ह्याच्यासाठी नाही की ते देवापासून अजून लांब जातील, दुरावले जातील, पण त्याच्याद्वारे ते त्याच्याकडे अधिक जवळ ओढले जातील. And so, when God does things in our life that maybe we don't understand, we can know one thing, that God's heart is to restore us back. आणि मग ज्यावेळेस आपल्याला देवाच्या काही गोष्टी समजून येत नसतील त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट जाणणं फार महत्त्वाचं आहे की त्याची अशी इच्छा आहे की आपण पुन्हा आपलं अंतःकरण त्याच्याकडे आणायचं आहे. Dear friends, God is more committed to us than we are committed to him. आणि आपण देवाशी एकनिष्ठ असण्यापेक्षा तितकं जास्त तो आपल्याशी एकनिष्ठ आहे. We may be very eager to leave his hand, but he will not let us go. तो आपण त्याला सहजरित्या सोडू शकतो पण तो आपला हात कधी सोडणार नाही. So many times I'm so blessed with the image that C.S. Lewis gives, that we are like a kid throwing a tantrum and not allowing God to take us away from some place. आणि C.S. लुईस असे म्हणतात की आपण जणू काय एका लहान लेकराप्रमाणे आहे जे नेहमी देवासमोर हट्ट करत आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत ते सोडण्यासाठी आपण त्याला म्हणत We are असतो. fighting God, but God is not letting go of us. He will still hold us tight and make sure that we are out of that situation. आणि आपण देवाशी नेहमी झगडत असतो पण परमेश्वर आपल्याला घट्ट धरून आहे आणि आपण तो हे गोष्टीची खात्री बाळगतो की आपण तिथून जाणार नाही. If I am here this morning, it's only because of him. आणि जर का मी आज सकाळी तो उपस्थित आहे ते फक्त त्याच्यामुळे आहे. And if each one of us here is this morning, it is only because of him. आणि तसेच तुम्ही सर्वजण उपस्थित आहात ते फक्त त्याच्यामुळे उपस्थित Can you आहात. say an amen to that? तुम्ही आमेन म्हणू शकता. Amen. Praise God. We go back to our scripture from Isaiah 43:19. आणि यशाया 43:19 वचन आपण बघणार The आहोत. first line says, आणि पहिलं ते जे तिथे वाक्य आहे ते असं म्हणतं, Behold, I will do a new thing. पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे. Behold. पहा. The word behold is a word that is used to announce something. आणि पहा ज्यावेळेस हा शब्द वापरला जातो त्यावेळेस काहीतरी अनाउन्स करायचं आहे अशा वेळेस तो शब्द वापरला जात असतो. In Marathi, maybe we don't have a word equivalent to that, but in English, there are many words which can be used instead of behold. आणि बिहोल्ड साठी मराठीत आपल्याकडे समानार्थी असा शब्द आता नाहीये.
आणि पण असे पुष्कळशा गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे घोषणा केली जात असते. So he's saying, behold. पण तो म्हणत आहे की पहा. When he's saying behold, he is driving their attention. आणि ज्यावेळेस तो हे म्हणत आहे त्यावेळेस त्यांचा जो लक्ष आहे तो वेधून घेत आहे When he's त्याच्याकडे. saying behold, he is saying that I want you to listen to me because now what I'm about to say is a very important thing. आणि ज्यावेळेस तो हे म्हणत आहे तो हे सांगत आहे की तुम्ही आता मी काय म्हणत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कारण ते फार महत्वाचं आहे. When God says behold, he is announcing something that matters. आणि ज्यावेळेस परमेश्वर असं म्हणत आहे त्यावेळेस तो एका अशा गोष्टीची घोषणा करत आहे जी फार महत्वाची आहे. When God says behold, that means we are not paying attention and he wants to drive our attention to आणि him. ज्यावेळेस परमेश्वर पहा या शब्दाचा उपयोग करत आहे त्यावेळेस आपलं लक्ष नसतं आणि त्याची अशी इच्छा आहे की आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. If you are working somewhere आणि जर का तुम्ही कुठं काम करत and आहात if the head of your department comes and stands and wants to say something, आणि जर का तुमचे डिपार्टमेंटचे हेड तिथे येतात आणि त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे you will give ear to what he wants to say आणि मग तुम्ही त्यांच्याकडे कान देताल की त्यांना काय बोलायचं आहे ते because ऐकण्यासाठी they will have something important for you to say. कारण त्यांच्याकडे काहीतरी महत्वाचं असेल तुमच्यासाठी. And if they say this is about your salary, आणि जर का ते असं म्हटले की हे तुमच्या पगाराबद्दल this आहे is about the benefits that you get, आणि तुम्हाला मिळणारे जे फायदे आहेत त्याच्याबद्दल हे we आहे are all ears what it is about मग त्यावेळेस आपण संपूर्ण लक्ष त्यांच्याकडे लावत असतो because we know it is something that will bless us, कारण आपल्याला ठाऊक आहे की त्याच्याद्वारे आपण आशीर्वादित होणार that will आहोत. benefit us, त्याच्याद्वारे आपल्याला फायदा होणार आहे something that we are really interested in. आणि काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपली रुची आहे. But this is no person in authority who is saying, behold, this is the creator of heaven and earth who is saying to us, behold. आणि कोणचा अधिकारी हे म्हणत नाही आहे की तुम्ही पहा, पण जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे तो तुम्हाला हे सांगत आहे. How much more we should listen. मग तुम्ही किती अधिक ऐकलं How पाहिजे much more we should pay attention. आणि मग किती तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. How much more we should be all ears to Lord. Speak, your servant heareth. आणि मग तुम्ही किती त्याच्याकडे ऐकून म्हणलं पाहिजे की परमेश्वरा तू बोल, तुझा जो सेवक आहे तुझा जो दास आहे तो ऐकत आहे. Praise God. देवाला स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. Do you believe God is going to speak to you this morning? आणि मग तुमचा विश्वास आहे का परमेश्वर तुमच्याशी बोलणार Do आहे. you believe God is trying to get your attention by saying, behold? आणि तुम्हाला असं वाटत आहे का परमेश्वर तुमचं लक्ष वेधत आहे पहा हा शब्द It should बोलून. be more than who is speaking. It should be more than who is translating. It should be God. I am here to hear from you. Catch hold of my heart. आणि कोणी बोलत आहे, कोणी भाषांतर करत आहे, त्याच्यापेक्षा पण ते पलीकडे आहे. तुम्ही तर देवाला सांगितलं पाहिजे की मी तो उपस्थित आहे, माझं अंतःकरण तुझ्याकडे देत आहे. Say to the Lord, Lord, I want an impartation from you, from your Holy Spirit, Lord. आणि तुम्ही त्याला सांगायला पाहिजे की परमेश्वरा मला तुझ्याकडनं काहीतरी हवं आहे, तुझ्या पवित्र आत्म्याकडून ती देणगी हवी Lord, give आहे. an announcement for my own life, for my own spiritual life, for my family, for my ministry. Say, Lord, say to me, behold. आणि परमेश्वर आज ती घोषणा करत आहे तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या सेवेसाठी, तर ते तुम्हाला म्हणत आहे की पहा. The next thing he says is, आणि मग दुसरी गोष्ट तो हे म्हणत आहे, I will do a new thing. मी एक नवीन गोष्ट करणार आहे. I will. मी करणार आहे. He does not say that I am thinking about it. आणि तो असं म्हणत नाहीये की मी त्याच्याबद्दल विचार करत आहे. He does not say it depends, I will do or I may not do. आणि तो असं म्हणत नाही की ते अवलंबून आहे, मी करेल किंवा नाही करेल. He does not say that it is in my plan in the days to come. आणि तो असं म्हणत नाही की येणाऱ्या दिवसांमध्ये ती माझी योजना आहे. He is not saying, let me see how it works out. आणि तो असं म्हणत नाही की मी बघेल की ते कसं काम होत He आहे. is saying, I will. तो हे म्हणत आहे की मी ते करणार I आहे. will. मी ते करणार I आहे. will. मी ते करणार आहे. God will do it. आणि परमेश्वर ते करणार आहे. Men of this world may let you down, but Jesus never fails. आणि जे जगातले लोक आहेत ते तुम्हाला खाली पडतील, पण परमेश्वर कधी करणार नाही. If he says he will do it. आणि जर का तो म्हणत आहे तो करणार आहे तर तो ते करणारच आहे. It doesn't matter what is our circumstance. आणि तुमची परिस्थिती काय असेल त्याच्यावरती काही It does उपयोग not नाही. matter what kind of obstacles we are facing. आणि कोणत्या समस्यांना तुम्ही सामोरे जात आहात त्याच्यावरती It अवलंबून doesn't नाहीये. matter what kind of hardship or hindrances are standing in front of us.
आणि कोणत्या प्रकारचे अडखळण तुमच्या समोर उभं आहे त्याच्यावरती ते अवलंबून नाहीये. This is the announcement that the Lord is making. ही घोषणा परमेश्वर करत He आहे. has decided to do it. त्यांनी हे ठरवलेलं आहे He की is तो going करणार to do आहे. it. आणि तो ते करणार He आहे. says, I will. आणि तो म्हणत आहे की मी करणार He is आहे. saying to you today that I will. आणि तो तुम्हाला आज सकाळी सांगत आहे की मी ते करणार I आहे. will not fail you nor forsake you. मी तुला पाडणार नाही किंवा तुला सोडणार नाही. Nothing is impossible for God. आणि देवासाठी काहीच अवघड असं And He नाही. has decided to do this. आणि त्यांनी हे ठरवलं आहे The decision is करण्यासाठी. made. हे जे निर्णय आहे तो त्यांनी घेतलेला आहे. God is saying, I will do it. आणि परमेश्वर म्हणत आहे मी ते करणार The आहे. one who is saying this आणि जे कोणी हे म्हणत आहे is the one who created all the stars in the galaxies. आणि तो एक असा व्यक्ती आहे ज्यांनी सर्व तारे जे आहेत ते बनवलेले The आहेत. one who is saying this, जे कोणी हे म्हणत he आहे commands to the waves to stop at a certain place and it stops. आणि तो समुद्राच्या लाटांना म्हणत आहे की तू तिथं थांब आणि ते त्याच जागेवरती थांबतात. The one who is saying this जे कोणी हे म्हणत आहे is the one who is the maker of heaven and earth. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. Nothing is impossible for him. त्याच्यासाठी काहीच गोष्ट अशक्य नाही. Behold, तो म्हणत आहे पहा I will. मी करणार I आहे. will do it. मी करणार आहे. No matter what, काही झालं तरी I can penetrate any darkness. आणि कोणत्याही अंधकारात मी घुसू I शकतो. can move any mountains. मी कोणत्याही पहाडाला तिथून I हलवू can शकतो. melt hardened hearts. आणि मी जे कठीण झालेले हृदय आहेत त्यांना मी तिथे तोडू शकतो. I can change things around. आणि मी जे सर्व गोष्टी आहेत ते बदलू शकतो. Who can stop God? आणि मग देवाला कोणी थांबवू If you शकतं? read Isaiah 43, जर का तुम्ही यशा 43 वाचलं, amazing, amazing chapter. खूप अद्भुत असा तो अध्याय आहे. If you would have not given a specific verse, आणि जर का तुम्ही एक मला विशिष्ट असं वचन दिलं it नसतं would be so difficult which one to speak and which one not to speak. आणि खूप अवघड झालं असतं माझ्यासाठी कोणत्या वचनावर बोलायचं कोणत्या वचनावर नाही बोलायचं ते. Every verse is filled with the power of God. प्रत्येक वचन देवाच्या सामर्थ्याने भरलेलं The आहे. wonderful promises of God. देवाच्या अद्भुत अशा सामर्थ्याने ते भरलेलं Even when आहे. you just sit and read it, ज्यावेळेस तुम्ही फक्त बसून ते वाचत असता it is just like sitting under a waterfall आणि जणू काय का झऱ्याखाली तुम्ही बसलेले आहात and it just flows on you, आणि ते तुमच्यावरती वाहत आहे. nourishes you, ते तुम्हाला तुमचं पोषण करत आहे, energizes you, तुम्हाला सशक्त करत आहे, blesses you, तुम्हाला आशीर्वादित करत renews आहे, you, तुमचं नूतनीकरण करत आहे and makes you rise up as strong. आणि तुम्हाला खूप स्ट्रॉंग असं तुम्हाला ते बनवत आहे. Hallelujah. देवाला सर्व सोडून Hallelujah. If you have not read Isaiah 43, you should read it. आणि जर का तुम्ही यशया 43 वाचलं नाहीये तर तुम्ही ते वाचलं पाहिजे. Yes. So the Lord is saying here, आणि परमेश्वर इथं सांगत I आहे will do it. की मी ते करणार The आहे. first thing is, सर्वात प्रथम the Lord गोष्ट says, behold, तो म्हणत आहे पहा behold. पहा. This is something very important. हे खूप महत्वाचं आहे Give attention to me. म्हणून तुम्ही लक्ष द्या. What is he saying? तो काय म्हणत He's आहे? saying, I will. मी ते करणार आहे. I will do it. मी ते करणार आहे. What will he do? मग तो काय करणार आहे? He will do a new thing. तो एक नवीन गोष्ट करणार He will आहे. do a new तो thing. एक नवीन गोष्ट करणार We आहे. all like new things. आणि आपल्या सर्वांना नवीन गोष्टी आवडत As असतात. ladies, आणि स्त्रिया म्हणून we like new dresses. आपल्याला नवीन कपडे We आवडतात. like new saris. आपल्या नवीन साडीज I आवडतात. have a daughter. माझी एक मुलगी She आहे. has so many clothes. तिच्याकडे भरपूर कपडे आहेत. But every time पण प्रत्येक when वेळेस there is a function, ज्यावेळेस फंक्शन she असतं will say, I don't have anything. ती म्हणते की माझ्याकडे काहीच Oh my नाही. God. You open her cupboard and clothes will fall off. जर का तिचं कपाट उघडलं तर कपडे ओसंडून वाहत असतात. But she says, I don't have anything. पण ती असं म्हणत आहे की माझ्याकडे काहीच Every नाही. time she wants something new. पण ज्यावेळेस तिला काहीतरी नवीन हवं She wants असतं, a new look. तिला एक नवीन लुक हवा असतो. We all want that, right? आणि आपल्या सर्वांना ते आवडतं And it makes us happy. आणि ते आपल्याला आनंदित करतं. I don't know. Something magical about a new dress. आणि मला ठाऊक नाही की नवीन जो कपडे आहेत त्याच्याबद्दल असं जादूसारखं काय आहे When त्याच्यात. we wear it, ज्यावेळेस आपण ते there is a घालतो different shine in our eyes. आपल्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक असते. We just like it. आपल्याला ते खूप आवडतं. We make sure we look at ourselves so many times without others noticing us. आणि कित्येक वेळा आपण बघत असतो स्वतःकडे दुसरे बघण्याच्या आधी. And we try to see who is noticing us. आणि आपण हे पण बघत आहे की कोण आपल्याकडे बघत आहे की नाही. New things. नवीन गोष्टी. We like a new house. आपलं एक नवीन घर We like आवडतं. new curtains. आपल्याला नवीन पडदे We आवडतात. like new furniture. नवीन फर्निचर आवडतं. All the new things सर्व नवीन are गोष्टी very much welcome. आणि ते आपण नेहमी त्यांचं स्वागत करत In the असतो. context of this passage, आणि ह्या वचनाच्या संदर्भामध्ये the Israelites were in exile. जे इस्रायली लोक होते ते एक्झाइल मध्ये होते किंवा ते तिथून
तडीपार असे होते. They had gone through much in those years. आणि त्या वर्षांमध्ये त्यांनी खूप असं सहन केलेलं होतं. First, they rebelled against God, सर्वात प्रथम त्यांनी देवाच्या विरोधात बंड केला and God allowed Assyria to come and take them into captivity. आणि मग परमेश्वराने तिथं असिरिया हे जे राज्य आहे त्यांना येऊन त्याच्यावरती कब्जा करण्यासाठी परवानगी दिली. Even after that, आणि त्याच्यानंतर सुद्धा they did not turn. ते तिथून वळले नाहीत. They did not turn to their God. ते देवाकडे पुन्हा वळले नाहीत. They were so much like us, ते आपल्यासारखे होते and they did not turn to God. आणि ते देवाकडे वळले So नाही. God allowed Babylon to come, आणि मग देवानी बाबेलला तिथे येण्याची परवानगी दिली. and Babylon took them into exile. आणि मग पुन्हा बाबेल राष्ट्राने त्यांना कब्जा केला त्यांच्यावर. Not 1 day, 2 days, 3 days, but 70 years in exile. 70 वर्ष ते त्यांच्या राज्यात होते. 2020-21 was a terrible time आणि 2020-2021 हे खूप कठीण असा समय because we होता. all were in lockdown. कारण आपण सर्वजण टाळ्याबंदीमध्ये It होतो was so difficult to just be at home. आणि खूप अवघड होतं फक्त घरात बसून राहणं. It was scary when you look at the empty streets. आणि भीती वाटत असे ज्यावेळेस आपण जे मोकळे रस्ते आहेत त्यांच्याकडे बघत असतो. We never thought in our lifetime that we will experience something like this. आणि कधी असा आपण विचार पण केला नव्हता की असं कोणत्या गोष्टीचा आपण अनुभव घेऊ. But we faced it. पण आपण त्याचा अनुभव And we घेतला. all know that this pandemic has had its drawbacks. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की ह्याच्यामध्ये खूप असे नुकसान असे झालेले आहेत. Different kinds of things have happened that have affected people adversely, negatively. आणि पुष्कळ अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्याच्यामुळे नकारात्मक असा त्याचा परिणाम झालेला आहे लोकांवर. Only 2 years. फक्त 2 वर्ष. That also not completely. There were hours when we could run, go to Reliance, stand in the line and get what we want. आणि संपूर्ण पण अशी टाळेबंदी नव्हती. काही आपण काळ होता आपल्याकडे आपण रिलायन्स कडे जाऊ शकत होतो. तिथे लाईन मध्ये उभं राहून गोष्टी आणू शकत होतो. We were connected on Zoom. आपण झूम वरती भेटू शकत होतो. Online we were connecting to each other. आणि ऑनलाईन आपण एकमेकांशी भेटू शकत होतो. But these people, पण हे जे लोक the Israelites, जे इस्रायली लोक they were होते in Babylon for 70 years. ते बाबेल राष्ट्रामध्ये 70 वर्षांसाठी होते. For 1 year maybe they expected something to happen. कदाचित पहिल्या वर्षी त्यांना वाटलं की काहीतरी होईल. The next year maybe they expected something will happen. मग त्यांना वाटलं दुसऱ्या वर्षी काहीतरी होईल. Maybe they thought after 4 or 5 years something will मग happen. त्यांना असं वाटलं की 4-5 वर्षानंतर काहीतरी होईल. But when nothing happened मग ज्यावेळेस काहीच घडलं for नाही 70 years, 70 वर्षांसाठी they gave up all hope त्यांनी सर्व जी आशा होती ती सोडून दिली and they होती. accepted what was happening to them. आणि जे त्यांच्यासोबत होत होतं त्याचा त्यांनी स्वीकार They केला. accepted the slavery. जे त्यांच्यावरती जी गुलामगिरी होती त्याचा त्यांनी स्वीकार केला. They accepted the oppression. आणि त्यांच्यावरती होणारा जो छळ आहे त्याचा त्यांनी स्वीकार केला. They accepted that we have to live this way and we will die this way one day. आणि अशाच पद्धतीने आम्ही जगणार आहोत आणि अशाच पद्धतीने आम्ही मरणार आहोत ह्याचा देखील त्यांनी स्वीकार केला. Complete hopelessness. आणि पूर्ण आशा विरहित अशी ती परिस्थिती होती. Completely discouraged. आणि नैराश्याची अशी ती परिस्थिती होती. Only surviving somehow. आणि कोणत्या तरी पद्धतीने ते जगत होते. And in such a time, आणि अशा वेळेमध्ये God gives a prophecy to Isaiah. यशायाला देव एक वचन देत आहे. Isaiah says, the Lord says, behold, आणि यशाया म्हणत आहे की परमेश्वर म्हणत आहे पहा I will do a new thing. मी एक नवीन गोष्ट करणार आहे. Wow, maybe the Israelites forgot what the new looks like. आणि मग कदाचित तिथे इस्रायली लोक विचार करत असेल हे नवीन काय दिसणार आहे. What new could possibly come out? आणि मग ह्याच्यातनं अजून नवीन काय येणार आहे. But God is saying, I will do a new thing. पण परमेश्वर सांगत आहे की मी एक नवीन गोष्ट करणार And I want आहे. to tell you today, sisters, आणि मला तुम्हाला सांगू द्या I बहिणी, want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजित And I करायचं want to आहे. speak this word over your life. आणि मला हे वचन तुमच्यावरती आज बोलायचं आहे. Maybe you are struggling with certain situations in your life for many, many years now. आणि कदाचित पुष्कळशा गोष्टींना तुम्ही सामोरे जात आहात, झगडा करत आहात तुमच्या आयुष्यामध्ये. Maybe there is some kind of slavery, some kind of oppression, some kind of discouragement that you are living with. आणि कदाचित कशा तरी गुलामगिरीमध्ये तुम्ही असाल, कोणत्या तरी छळामधून तुम्ही जात असाल किंवा नैराश्यामधून तुम्ही जगत असाल. Maybe you have accepted it as a way of life. आणि कदाचित तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे की तुमचं जीवन हे असंच असणार Maybe you आहे. are thinking nothing can happen now, nothing can change now. आणि कदाचित तुम्ही असा विचार करत असाल मी कधी ह्याचा विचार करणार नाही, ह्याच्यात काही But बदल God is नाहीये. saying,
पण परमेश्वर I'm सांगत giving आहे, you a new season. मी तुम्हाला एक नवीन ऋतू देत And आहे in this new season, आणि ह्या नवीन I ऋतूमध्ये am going to do a new thing. मी एक नवीन गोष्ट करणार आहे. Hallelujah. Hallelujah. I'm going to do a new thing in your life. आणि मी तुमच्या जीवनामध्ये एक नवीन गोष्ट करणार आहे. I remember आणि मला at आठवतं one point in my life, माझ्या जीवनामध्ये one day, एका दिवशी I was very discouraged. मी खूप नैराश्य And होते I happened to be with a pastoral couple. आणि मी एक पाळकीय जोडप्याबद्दल सोबत होते And they were praying for me. आणि ते माझ्यासाठी प्रार्थना I करत was होते angry in my heart against the Lord. आणि मी माझ्या मनामध्ये देवाच्या विरुद्धात चिडलेली होते. And the pastor asked me, आणि मग त्यावेळेस त्या पालकांनी मला Lina, विचारलं, what should I pray for you? लीना मी तुझ्यासाठी कशासाठी प्रार्थना करू? I said, no, nothing. I don't need prayer for anything. आणि मग त्यांना मी म्हटलं मला कशासाठीच प्रार्थना नको. If I would be in God's place, जर का मी देवाच्या जागेवरती असते, if my daughter would say that, जर का माझी मुलगी अशी I will म्हणाली, give her one tight slap. मी तिला एक कानाखाली देईल. Oh, I mean, I know you don't do it, but I did it. आणि मला माहिती आहे तुम्ही करणार नाही, पण मी तसं कर. But God, पण परमेश्वर I'm talking to him in my heart. आणि मी त्याच्याशी माझ्या अंतःकरणामध्ये I'm बोलत telling आहे. him, Lord, I'm struggling and now I'm very angry with you because you're not answering my prayer. आणि मी परमेश्वराला सांगत आहे की मी ह्याच्यामधून जात आहे, या त्रासामधून जात आहे आणि मी तुझ्यावरती खूप चिडलेली आहे कारण तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाहीये. And this person, आणि ही जी व्यक्ती आहे he's asking me, what should I pray for you? ते मला विचारत आहे मी तुझ्यासाठी काय प्रार्थना I said, करू? nothing. No prayer request. आणि मी म्हटलं कोणतीच प्रार्थना विनंती And then नाही. we start praying. आणि मग त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली. In my heart, I said to the Lord, मी माझ्या मनामध्ये परमेश्वराला Lord, बोलले, even though this person is praying for me, जरी ही व्यक्ती माझ्यासाठी प्रार्थना करत whatever आहे, I was asking you, जे काही मी तुझ्याकडे मागत I'm आहे putting it on the altar. मी ते त्या वेदीवरती ठेवत आहे I'm just giving up on it. आणि मी ते तुझ्याकडे सोडून I'm देत not आहे. going to ask you anymore. मी तुला आता विचारणार नाही. And you know, आणि this मग- person stopped their prayer. आणि मग ही जी व्यक्ती जी प्रार्थना करत होती त्यांनी तिथेच प्रार्थना And the थांबवली. person spoke to me and said, आणि मग त्यावेळेस त्या व्यक्ती बोलले माझ्याशी आणि ते बोलले, Lina, लीना don't put it on the altar. तू ते वेदीवर ठेवू नको. The Lord is going to give it to you. परमेश्वर ते तुला देत The Lord आहे. is going to do it for you. परमेश्वर ते तुझ्यासाठी करणार As आहे. soon as he said that, ज्या क्षणी ते त्याचे I बोलले opened my eyes. मी माझे डोळे उघडले. I never said anything with my mouth. मी माझ्या मुखाने काय बोलले नाही. Everything was going on inside my heart. जे काय होतं ते सर्व माझ्या अंतःकरणामध्ये होत होतं. At least I was religious enough to say the right things आणि मी धार्मिक होते योग्य ते गोष्टी बोलण्यासाठी, and not say the true things. पण मी सत्य गोष्टी बोलत नव्हते. But I was telling the truth to the Lord. पण मी देवाला जे सत्य आहे ते सांगत होते. And the God, the maker of heaven and earth, आणि परमेश्वर जो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण the करता आहे, all powerful, almighty तो God, सर्व सामर्थ्यशाली असा परमेश्वर he आहे. sees what is happening in my heart. तो बघत आहे की माझ्या अंतःकरणामध्ये काय घडत आहे. I'm rebelling. आणि मी तिथं बंड करत I'm आहे. angry. मी चिडलेली आहे. I'm questioning. मी त्याला प्रश्न विचारत Even आहे. though I'm like a grass. सॉरी. I'm like a grass. आणि मी जणू काय त्या गवताप्रमाणे आहे. Even though I'm like an insect. मी त्या किड्याप्रमाणे Even असेल though I'm nothing in front of him. आणि मी त्याच्या समोर काहीच अशी नाहीये, But he answers me back. पण तो मला पुन्हा उत्तर देत आहे. And he's telling me, आणि तो मला सांगत आहे don't put it on the altar. तू ते वेदीवरती ठेवू नको, I will answer you. मी तुला उत्तर देईन. I'm going to do a new thing in your मी life. तुझ्यासाठी ती नवीन गोष्ट करणार The आहे. Lord is the same yesterday, today and forever. आणि परमेश्वर काल आज आणि उद्या The Lord is कायमच the असेल. same for each and every person in this room. आणि तो सर्वांसाठी सारखाच आहे. Oh, God is saying, I'm going to do a new thing in your life. आणि परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये मी एक नवीन I'm गोष्ट going to give करणार you a आहे. new season. एक नवीन ऋतू करणार आहे. What is new? मग ते नवीन काय आहे? New is something that we don't know. ते नवीन एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला ठाऊक नाहीये. We were about to go for a wedding last week in Chennai. आणि मागच्या आठवड्यात आम्ही चेन्नई या ठिकाणी जाणार होतो एका विवाहासाठी. And I was struggling which sari to wear. आणि मी विचार करत होते कोणची साडी मी नेसू, This sari or that sari. ही साडी का ती साडी. But suddenly my husband gave me a surprise. आणि मग अचानक माझ्या पतीने मला एक सरप्राईज He दिला. bought a new sari. त्यांनी माझ्यासाठी एक नवीन साडी आणली. As soon as I saw the new sari, आणि ज्यावेळेस मी ती नवीन साडी बघितली, I forgot all other saris. मी जे सर्व साड्या आहेत बाकीच्या त्या विसरून गेले, Because I'm going to wear this new sari now. कारण मी हे नवीन साडी घालणार आहे. What is new is something that we don't know. आणि एक अशी नवीन गोष्ट आहे जी आपल्याला ठाऊक नाहीये. New is something that we have not already imagined. आणि नवीन एक ज्यावेळेस गोष्ट होत असते त्याची आपण आधी कल्पना केलेली नसती. All our thinking is based on what we know of old. आणि जे काय आपण विचार करत असतो जे आपल्यासोबत घडून गेलेलं आहे, जे भूतकाळामध्ये झालेलं आहे त्याच्यावर
त्याच्यावरती विचार करत असतो. All our expectations are based on what we already know, we have experienced. आणि ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेतलेला आहे त्याच्यावरतीच आपल्या अपेक्षा ठरलेल्या But असतात. new is something that we do not know. पण एक नवीन अशी गोष्ट आहे जी आपल्याला ठाऊक नसते. I'm sorry, how much time do I have? Half an hour more. Thank you. Okay, so new is something that we do not know. आणि नवीन एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला ठाऊक नाहीये. God is saying, I'll do a new thing. आणि परमेश्वर तुम्हाला सांगत आहे मी एक नवीन गोष्ट करणार आहे. God is going to do something that you do not know about, आणि परमेश्वर असं काहीतरी करणार आहे जे तुम्हाला ठाऊक नाही, that you cannot think about, ज्याची तुम्ही कल्पना करू that you शकत नाही, cannot imagine. ज्याचा तुम्ही विचार करू शकत नाही. And that thing is about to happen in your life. आणि ती गोष्ट आत्ताच घडणार आहे तुमच्या जीवनामध्ये. Praise God. Praise God. देवाच्या नावाला स्तुती. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. New in this context, आणि ह्या संदर्भामध्ये जे नवीन the आहे Israelites could not imagine what God is going to do आणि जे इस्रायली लोक आहेत ते कल्पना करू शकत नव्हते की परमेश्वर काय करणार because आहे, they were so engrossed in their own misery. कारण ते स्वतःच्याच त्रासामध्ये खूप व्यस्त असे होते. Maybe in our life also. आणि कदाचित आपल्या जीवनामध्ये सुद्धा We are so caught up in what we are going through that we do not have this time to see what new thing God wants to do. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये आपण इतके ग्रासून जात असतो की आपल्याला दिसत नाही परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काय नवीन करत आहे. And that is why आणि त्याच्यासाठी in verse 18, 18व्या the वचनामध्ये Lord says, परमेश्वर सांगत do आहे not remember the former things, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका nor consider the thing of old. किंवा जुन्या गोष्टी मनात आणू नका. Do not remember the former things, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, nor consider the things of old. जुन्या गोष्टी मनात आणू नका. If we read the verses before verse 18, आणि जर का 18व्या वचनाच्या आधी जे वचन आहेत ते जर का वाचली, Prophet Isaiah is remembering the great deliverance that God gave to the people of Israel in Egypt. आणि जो यशाया संदेष्टा आहे तो आठवण करत आहे परमेश्वराने इजिप्त किंवा मिस्रमध्ये लोकांना जी सुटका दिली त्याच्याबद्दल. We know about the parting of the Red Sea and we know how Pharaoh and his army was drowned in the Red Sea. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जो लाल समुद्र आहे तो तांबडा समुद्र आहे तो कसा दुभागला गेला होता आणि जे फारो आहे आणि त्याचं जे सर्व जी आर्मी आहे त्याच्यामध्ये ती बुडाले होते. Followed by that, immediately in verse 18, आणि मग ते झाल्यानंतर जे 18व्या वचनामध्ये तिथं सांगत he आहे is saying, do not remember the former things पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका and nor consider the things of old. आणि जुन्या गोष्टी मनात आणू नका. So many times आणि पुष्कळ वेळा we have memories of great things that God has done. आपल्याकडे देवाने केलेल्या महान गोष्टींची आठवण असते. I know many believers, if you ask them to share a testimony, they will start 20 years ago, God did this for me. आणि जर का मी एक विश्वासणाऱ्यांना सांगितलं की तुम्ही एक साक्ष द्या तर ते म्हणतील की 20 वर्षापूर्वी देवाने माझ्यासाठी हे केलं. That is amazing, that is great, that must be something really wonderful and amazing. ते खूप अद्भुत असेल, खूप सुंदर असेल. But we are always living in our past. पण आपण नेहमी आपल्या भूतकाळामध्ये जगत असतो. The word of God says, आणि देवाचं वचन सांगत आहे His mercies are made new every morning. त्याची कृपा आपल्यासाठी नवीन होत असते दर Every सकाळी. morning, God is ready to do something new in our life. आणि दर सकाळी तो काहीतरी आपल्यासाठी नवीन करू इच्छितो. God is willing to give a new experience, a new word, a new anointing, a new inspiration. आणि परमेश्वराला रोज सकाळी तुम्हाला एक नवीन अभिषेक, नवीन वचन, एक नवीन अनुभव द्यायचा आहे. But we are dwelling in the past. पण आपण भूतकाळामध्ये And जगत we are आहोत always quoting that. आणि आपण नेहमी त्याच्यामध्येच राहत We have असतो not left from that. आणि तिथून आपण निघालेलो We have नाही not come in the present. आणि आपण वर्तमानामध्ये आलेलो We are नाहीये. not having expectations for the future. आणि भविष्यासाठी आपल्या कोणत्याच अपेक्षा नाही. But we are very happy पण आपण खूप आनंदात that we आहोत could experience that in the past. की आपण त्या गोष्टींचा अनुभव घेतला. The Lord is भूतकाळामध्ये. saying, मग परमेश्वर the तुमच्याशी new असं काही thing that म्हणत I am आहे. going to do, जी नवीन गोष्ट मी आज करणार आहे that is beyond what you have experienced before. तुम्ही कल्पना किंवा अनुभव केलेला त्याच्या फार पलीकडे ती आहे. It is amazing that he had parted the Red Sea and he had delivered them from the hands of Pharaoh. But what I am going to do is nothing compared to what I am going to do in the future is nothing compared to what I did in the past. आणि हे खूप अद्भुत असं आहे की जो तांबडा समुद्र होता तो त्यांनी दुभागलेला आहे आणि फारोच्या राज्यातून त्यांनी सुटका केलेली आहे. पण मी आता जी नवीन गोष्ट करणार आहे त्याची तुम्ही
कल्पना सुद्धा करू शकत नाही. Amen. Praise God. Amen. You are a good translator. I'm also a translator. Praise God. Hallelujah. Hallelujah. It's nothing compared to what is happening in the future. आणि जे भविष्यामध्ये होणार आहे त्याची तुम्ही तुलना करू शकत Come नाही. out of the past. तुम्ही भूतकाळामधून बाहेर या Expect great things from God. आणि देवाकडनं अद्भुत गोष्टींची तुम्ही Expect अपेक्षा something करा. has not happened till now. आणि अशी गोष्ट जी आतापर्यंत घडलेली नाही त्याची तुम्ही अपेक्षा करा. Great power. अद्भुत असं Great सामर्थ्य, miracles. अद्भुत असे Great चमत्कार outpouring of the Holy Spirit. आणि देवाच्या जे आत्म्याची ओतणी तुम्ही बघणार आहात. Amazing things happened on the day of Pentecost. आणि 50व्या दिवशी खूप अद्भुत अशा गोष्टी Amazing घडल्या. things happened in the first church. आणि प्रथम मंडळीमध्ये अद्भुत अशा The गोष्टी word of घडल्या. God says आणि देवाचं वचन सांगतं that they shook the Roman Empire upside down. आणि जे रोमी साम्राज्य होतं त्यांनी त्यांना पूर्ण हलवलेलं आहे, But त्याची today the उलथापालथ Lord केली is आहे. saying, पण आज परमेश्वर सांगत आहे do not compare what I'm going to do in the future with the past. जे मी भविष्यामध्ये करणार आहे त्याची तुलना तुम्ही भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याशी करू नका. Because what I'm going to do in the future is nothing compared to what I did in the कारण past. जे मी भविष्यामध्ये करणार आहे त्याची तुलना भूतकाळाशी होऊ शकत नाही. We cannot imagine. तुम्ही विचार करू We शकत cannot नाही, expect. तुम्ही अपेक्षा करू We शकत cannot नाही, think about it. त्याची तुम्ही कल्पना We देखील can करू only शकत come नाही. before God. पण ते देवासमोर We होईल. can present ourselves. आपण देवासमोर येऊ Lord, शकतो do a new thing in my life. आणि त्याला म्हणू शकतो तू एक नवीन गोष्ट कर. More than what you did before. जे तू आधी केले त्याच्यापेक्षा अधिक Lord, कर. make me hungry and thirsty for new things in my life. आणि तुम्हाला अजून भुकेला आणि तहानेला कर त्या नवीन Lord, गोष्टींसाठी. take away my satisfaction. आणि माझी जी तिथे जी सॅटिस्फॅक्शन आहे ते तू माझ्याकडनं काढून घे. Lord, make me thirsty and hungry for you, for more and more of you. आणि मला अधिक आणि अधिक भुकेला आणि तहानेला कर तुझ्यासाठी. Let me not get settled in my spiritual life, in my walk with you. आणि माझे जे तुझ्यासोबतचे जे वाटचाल आहे किंवा माझे जे आत्मिक जीवन आहे त्याच्यामध्ये स्थैर्यता नकोय. But always an expectancy पण मला नेहमी ती अपेक्षा राहू that दे God will do a new thing for की me. परमेश्वर एक नवीन गोष्ट करेल God should do a माझ्यासाठी. new thing that I don't know before. आणि एक तो अशी नवीन गोष्ट करेल जी मला आधी ठाऊक नाहीये. God says, I will do a new thing. आणि परमेश्वर म्हणत आहे मी ती नवीन गोष्ट करणार So आहे. many times we are dwelling in the old things, in the good things that the Lord has done. आणि कित्येक वेळा जे जुन्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण वस्ती करत असतो, जे भूतकाळामध्ये घडलेलं आहे त्याच्यामध्ये वस्ती करत So असतो. he says, do not remember the former things, nor consider the things of old. आणि तो हे म्हणत आहे की पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका व जुन्या गोष्टी मनात आणू नका. So sometimes we get stuck in the good things, आणि ज्यावेळेस जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण अडकून राहत असतो and that keeps us from the new thing. आणि म्हणजे नवीन गोष्टी होणार आहेत त्याच्यापासून ते आपल्याला लांब ठेवत असतं. Sometimes we get stuck in wrong things. आणि कित्येक वेळा जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण आपण अडकून राहत In असतो. this context, आणि ह्या संदर्भामध्ये Israel had a very bad memory of the past. आणि इस्रायलाकडे खूप वाईट अशी आठवण होती भूतकाळाची. First being beaten up by the Assyrians, आणि सर्वात प्रथम असिरी लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला and then being beaten up by the Babylonians. आणि मग बाबेलच्या लोकांनी केला. So that fear has gripped them. आणि मग त्यांचे जे भय आहे त्यांनी त्यांना ग्रासून टाकलेलं The आहे. insecurity has gripped them. आणि मग ते असुरक्षा असे आहे. The hurt and pain has gripped them. आणि ज्या वेदनामध्ये आहेत त्याच्याद्वारे ते ग्रासून गेलेले And they आहेत. are not able to go ahead because of that. आणि त्याच्यामुळे ते पुढे वाटचाल करू They are शकत नाही. stuck in the wrong things. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते अडकून आहेत. The Lord says, do not remember the former things. आणि परमेश्वर सांगत आहे की पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू This नका. is the heart of God. हे देवाचं अंतकरण आहे. Even the Lord judged them. आणि परमेश्वराने त्यांचा न्याय केला. Lord did not judge them to destroy them. त्यांचा नाश होण्यासाठी त्यांचा न्याय केलेला The नाही. Lord judged them so that they will come back to Him with a deeper realization and more commitment. आणि त्यांनी त्यांचा न्याय ह्याच्यासाठी केला जेणेकरून ते पुन्हा त्याच्याकडे येतील, त्याच्यासाठी कळवळ्याने भरून जातील आणि अधिक त्याच्याकडे ओढले जातील. So even though it is a fact आणि जरी देखील हे सत्य आहे that these things has happened to them, की ह्या गोष्टी त्यांच्यासोबत घडलेल्या but आहेत, God is saying, don't remember those things. पण परमेश्वर त्यांना सांगत आहे की त्याची तुम्ही आठवण ठेवू I'm नका. going to do a new thing for you. मी एक नवीन गोष्ट करणार आहे My dear तुमच्यासाठी. sisters, माझ्या are you बहिणी, stuck in some wrong thing? तुम्ही कोणत्या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकून Are you आहात का? stuck in some hurt? कोणत्या वेदनेमध्ये तुम्ही Are अडकून you आहात का? stuck in some offense? किंवा कोणत्या दुःखामध्ये तुम्ही अडकून Are you आहात का? stuck in unforgiveness?
अक्षमेमध्ये तुम्ही अडकून Are you आहात का? stuck in bitterness? आणि कटुपणामध्ये तुम्ही अडकून Are आहात you का? stuck in some memories that is holding you back, not allowing you to go ahead? आणि मग अशा कोणत्या आठवणीमध्ये तुम्ही अडकून आहात का जे तुम्हाला धरून ठेवत आहेत आणि पुढे जाऊ देत नाहीयेत? God is saying, आणि परमेश्वर do तुम्हाला not सांगत bring आहे the former things to mind. ते जे जुन्या गोष्टी आहेत त्या मनात आणू Do नका. not consider them. त्याची तुम्ही विचार करू नका. Let them go. ते जाऊ द्या. Let it go. ते जाऊ द्या. And look at the new thing आणि जे नवीन गोष्टी आहेत that त्यांच्याकडे God is बघा. about to do. जे परमेश्वर करणार आहे Such a great privilege आणि खूप महान असं to त्यांनी be केलेलं alive आहे. today. हे आपण आज जगत आहोत. We all have lost many friends and relatives and family members in the pandemic. आणि जे आजार होते त्याच्यामध्ये पुष्कळशे आपले नातेवाईक मित्रपरिवार आपण गमावलेला आहे. We are no better to be alive today. आणि आपण काहीच उपयोगाचे नाही जरी जिवंत We are असलो not super strong, super healthy. तरी. आणि आपण काही खूप स्ट्रॉंग असे नाहीये. God has spared us. आणि परमेश्वरांनी आपल्याला तिथे This क्षमा life is केलेली so आहे. precious. आणि हे आयुष्य खूप मौल्यवान आहे. This life is to be invested into God's kingdom. आणि हे जे जीवन आहे हे देवाच्या राज्यामध्ये तुम्हाला वापरायचं This आहे. life is to be invested into the new thing that God is about to do. आणि देव जे नवीन गोष्टी करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे तुमचं जीवन पेरलं पाहिजे. What a shame it is that God is saying, behold, I will do, and we are still stuck in something that we are not supposed to be. आणि हे किती लाजीरवाणी आहे की परमेश्वर आपल्याला सांगत आहे की पहा मी ते करणार आहे पण आपण त्या जुन्याच गोष्टींमध्ये अजून अडकून I आहोत. want to exhort you. आणि मला तुम्हा सर्वांना उत्तेजित I want to करायचं आहे. challenge you. मग तुम्हा सर्वांना आव्हान द्यायचं आहे. Shake off everything that holds you back. आणि ज्या सर्व गोष्टी तुम्हाला धरून आहेत ते तुम्ही तिथून काढा. Cast away every voice from your ears. आणि तुमच्या कानामध्ये पडणारा जो प्रत्येक आवाज आहे तो तुम्ही काढा. Every thought, take it captive to the Lord Jesus Christ. आणि प्रत्येक जो विचार येत आहे जो तुम्हाला तिथं बंधमुक्त करत आहे तो तुम्ही येशू ख्रिस्ताकडे घ्या. And come to the Lord. आणि तुम्ही देवाकडे या. Present yourself before God. त्याच्या समोर तुम्ही या. Because He is saying today, कारण तो तुम्हाला आज म्हणत आहे behold, पहा I will मी करणार आहे. do a new thing for you. एक नवीन गोष्ट करणार आहे. Hallelujah. Hallelujah. God is ready to do a new thing. आणि परमेश्वर तयार आहे ती In नवीन गोष्ट Isaiah. करण्यासाठी. यशायामध्ये He is also speaking about the Messiah who is going to come. तो जो मसीहा आहे जो येणार आहे त्याच्याबद्दल देखील तो बोलत आहे. So this particular prophecy, आणि ही जी भविष्यवाणी आहे it is not only for their release from slavery in Babylon, आणि फक्त बाबेल राष्ट्रामधून त्याच्या सुटकेसाठी ही भविष्यवाणी झालेली नाही. although it did happen, जरी ते घडलेलं आहे but it is much more than that. पण ते त्याच्यापेक्षा काहीतरी It अधिक is आहे. much more than that. ते त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक If आहे. we know the Old Testament, जर का आपल्याला जुना करार ठाऊक we know आहे this was a cycle. आपल्याला ठाऊक आहे की एक सायकल हे सारखं वारंवार घडणारी अशी गोष्ट आहे. Yeah, people of God used to come to the Lord. जे देवाचे लोक आहेत ते देवाकडे यायचे. God used to bless them. देव त्यांना आशीर्वादित Promise करायचा. them. त्यांना अभिवचन For a द्यायचं. little while they used to be faithful with God. मग थोड्या काळासाठी ते देवाशी एकनिष्ठ असायचे. And within no time they were away from God. आणि मग थोडक्याच दिवसानंतर ते पुन्हा देवाकडे लांब They जायचे. used to get into idol worship. ते मूर्ती पूजा करायचे. They used to get into all kinds of wrong things that the Lord has forbidden. आणि ज्या सर्व चुकीच्या गोष्टी आहेत, जे परमेश्वर करायला नाही सांगतो त्या सर्व गोष्टी ते करत असत. But these people, बट हे जे लोक आहेत when they are judged, ज्यावेळेस त्यांचा न्याय when होतो, they are attacked, ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला when they होतो, are in trouble, ज्यावेळेस ते they समस्येमध्ये come आहेत back to the Lord. मग ते पुन्हा देवाकडे येतात. The Lord has mercy on them. आणि मग देव त्यांच्यावरती दया करतो. Again, for a little while they are faithful to God. मग परत थोड्या वेळासाठी ते विश्वासू Again, they राहतात. go away from the Lord. मग पुन्हा ते लांब जातात. Again, the Lord will judge them. मग पुन्हा देव त्यांचा न्याय Then they करेल. cry out to the Lord. मग ते पुन्हा देवाला आरोळी देतात. And we see time and again this cycle going on in the आणि Old आपण Testament. सारखं वारंवार बघत आहे की हे पुन्हा घडणाऱ्या गोष्टी आहेत पवित्र But शास्त्रामध्ये. here, पण इथे when the Lord is saying, I'm going to do a new thing, ज्यावेळेस परमेश्वर म्हणत आहे मी एक नवीन गोष्ट just करणार as I आहे. told you before, जसं मी तुला आधी सांगितलेलं this आहे new thing is something जे हे नवीन गोष्ट आहे that is not something old. जी जुनी आहे तशी ती नाही. That is not something we have known. जे आपल्याला ठाऊक आहे ती नाहीये. That is not something that we have experienced. आणि ज्याचा आपण अनुभव घेतलेला आहे ती नाहीये. That is not something that we can imagine. आणि ज्याचे आपण कल्पना करू शकतो ते नाहीये. And this new thing that God is going to do आणि ही जी नवीन गोष्ट जी परमेश्वर करणार आहे through the Messiah मसीहाद्वारे is something that no people can comprehend. ती अशी गोष्ट आहे ज्याची कोणीही लोक त्याची कल्पना करू When शकत God नाही. will send His Son, ज्यावेळेस परमेश्वर त्याचा मुलगा पाठवेल, when God will send His Son in a human form to be in this earth, ज्यावेळेस परमेश्वर त्याचा मुलगा पाठवेल मानवी रूपामध्ये या पृथ्वीवरती असण्यासाठी, and this God will give Himself on the cross so that we will be delivered from our sin.
आणि मग जो हा देव आहे तो स्वतःला त्या वधस्तंभावरती देणार आहे जेणेकरून आपली पापातून सुटका होईल. Such a concept आणि हे एक देवाचे विचार आहे. that cannot come in anybody's mind. हे कोणाच्या मनामध्ये येऊ Only शकत God नाही. can think about this. फक्त देव ह्याचा विचार करू Only शकतो. God can do this. फक्त देव ह्याच गोष्टी करू So शकतो. many religions in this world, आणि पुष्कळ असे धर्म आहेत त्या जगामध्ये. but there is no religion who has a servant king. आणि असा कोणताच धर्म नाही ज्याच्यामध्ये सेवा करणारा असा राजा आहे. There is no religion which gives, in which the king gives himself for his people. आणि असा कोणताच धर्म नाही ज्याच्यामध्ये जो राजा आहे त्याच्या लोकांसाठी त्याचा तो त्याग करत आहे. But God is saying, I am going to do a new thing. पण परमेश्वर म्हणत आहे की मी एक नवीन गोष्ट A करणार new आहे. thing that nobody has thought about. एक अशी गोष्ट जी कोणीच त्याची कल्पना केलेली I नाही. am going to send my son as the servant king. आणि मी माझा जो मुलगा आहे त्याला जो सेवा करणारा असा राजा म्हणून पाठवणार He आहे. is going to come. तो येणार He आहे. is going to give his life. तो त्याचं आयुष्य He देणार is आहे. going to have victory over death. आणि तो मृत्यूवरती विजय पावणार आहे. He is going to give us a new beginning. आणि तो एक नवीन सुरुवात आपल्याला And देणार when he आहे. does that, आणि ज्यावेळेस तो ते this करेल vicious cycle is going to break. आणि हे जे सायकल आहे हे जे वारंवार घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुटणार आहेत. Why did this cycle exist? आणि मग ही जी सायकल आहे ती का होत आहे? Because कारण the people of God, देवाचे जे लोक आहेत they were only doing things externally, but their hearts were still wicked and the hearts couldn't change. कारण ते ज्या गोष्टी आहेत ते फक्त बाह्य स्वरूपाने करत होते पण त्यांचे जे अंतःकरण होते ते तसेच होते आणि ते बदललेले नव्हते. But then God decided to do a new thing. पण मग परमेश्वरांनी एक नवीन गोष्ट करण्याचं And ठरवलं the new thing is that God will change their hearts. आणि ती नवीन गोष्ट ही आहे की परमेश्वर त्यांचे अंतःकरण बदलणार आहे. Through the blood of Jesus, He will change their hearts. प्रभू येशूच्या रक्ताद्वारे त्यांचं अंतःकरण तो बदलणार God आहे. will take away the rebellion from their heart. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला जो बंडखोर आहे ते काढणार आहे. God will take the love of sin from their heart. आणि पापासाठी असणारे जे प्रेम आहे ते त्यांच्या अंतःकरणामधून तो काढणार God आहे. will give them a new heart. आणि परमेश्वर त्यांना एक नवीन अंतःकरण देणार आहे. And in that way, the new thing will sustain. आणि मग त्याच पद्धतीने जी नवीन गोष्ट आहे ती So तशीच when God कार्यरत राहील. says, I'm going to do a new thing, आणि मग ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो की मी एक नवीन गोष्ट करणार He आहे, was not only talking about coming out of slavery from the exile of Babylon, आणि फक्त तो बाबेल राष्ट्रातून गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी बोलत नाहीये, but He is talking about an eternal thing. पण तो एक सार्वकालिक गोष्टीबद्दल सांगत आहे. I will do a new thing. मी एक नवीन गोष्ट करणार Such आहे. a thing has never happened. आणि ही गोष्ट घडलेली नाहीये. Nobody has thought about it before. कुणी ह्याचा आधी विचार केलेला नाहीये. Nobody can imagine that such a thing will आणि happen. कुणी कल्पना करू शकत नाही अशी गोष्ट But घडेल. He did that new thing for me and you. पण त्यांनी ती नवीन गोष्ट केलेली He आहे. did that new thing for me and you. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ती केलेली आहे. Yes, God will change our circumstances. आणि होय, परमेश्वर आपली परिस्थिती बदलेल. God will change the hardened hearts in our life. आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे कठीण झालेले हृदय आहेत ते तो बदलणार God आहे. will change our financial situation. आणि आपली आर्थिक परिस्थिती तो बदलणार God आहे. will give us a new good health. आणि एक नवीन चांगलं आरोग्य तो देणार आहे. God is even able to give us a new house and a new car and a new job. आणि परमेश्वर आपल्याला एक नवीन घर देऊ शकतो, नवीन कार देऊ शकतो, एक नवीन नोकरी देऊ But शकतो. more than anything else, आणि बाकी कोणत्या पण गोष्टीपेक्षा God is going to give us a new heart. परमेश्वर आपल्याला एक नवीन अंतःकरण देणार आहे. God is going to give us a new power. तो आपल्याला एक नवीन सामर्थ्य देणार आहे. God wants to give us a new anointing. आणि एक नवीन अभिषेक त्याला तुमच्या God wants to give us a spirit of overcomer. आणि जयज्योत्यांचा आत्मा त्याला आपल्याला द्यायचा God आहे. wants to give us a new faith. आणि त्याला आपल्याला एक नवीन विश्वास द्यायचा God आहे. wants to give us new humility. आणि त्याला आपल्याला एक नवीन नम्रता द्यायची God आहे. wants to give us a heart that loves Him above all else. आणि त्याला आपल्याला एक अंतःकरण द्यायचं आहे जे त्याच्यावरती प्रीती करतं सर्व गोष्टींच्या वर. God wants to make us those people that will represent Him in this world. आणि परमेश्वराला आपल्याला असे लोक बनवायचे जे त्याला इथे जगामध्ये दाखवतील. Hallelujah. हालेलुया. God says, I'm about to do a new thing. आणि परमेश्वर म्हणत आहे मी एक नवीन गोष्ट करत आहे. Can we open our hearts to the Lord? आणि मग आपण आपले अंतःकरण त्याच्यासाठी उघडूया. Oh, can we say, Lord, do a new thing in my heart today? आणि आपण त्याला सांगू का की परमेश्वर तू माझ्या अंतःकरणामध्ये एक नवीन गोष्ट कर. Lord, so hard to forgive. क्षमा करण्यासाठी तू I'm अंतःकरण not दे. able to forgive. मला क्षमा करता येत नाही. I cannot stop thinking about this particular thing. आणि मी एका गोष्टीबद्दल विचार करत आहे ते Lord, मी I थांबवू want a शकत new नाहीये. heart. परमेश्वर मला एक नवीन Lord, अंतःकरण I want हवं. a new heart for this person. मला ह्या व्यक्तीसाठी एक नवीन अंतःकरण Lord, I हवं. want a new heart about this issue. मला ह्या परिस्थितीबद्दल एक नवीन I अंतःकरण want हवं. a new perspective, Lord. मला एक नवीन दृष्टिकोन I हवा want a परमेश्वरा. new love, Lord. मला एक नवीन प्रीती I हवी. want new forbearance, Lord. आणि सहन करण्याचे एक नवीन तू शक्ती दे. I want a new humility,
Lord. मला एक नवीन नम्रता दे I don't want to परमेश्वरा. depend on what was my past. आणि जे घडून गेलेलं आहे त्याच्यावरती मला अवलंबून I नाही don't want राहायचंय. to depend on my past spiritual experiences. आणि माझे जे मागील आत्मिक अनुभव आहेत त्यांच्यावरती अवलंबून नाही But in राहायचंय. this new season, Lord, पण ह्या नवीन ऋतूमध्ये make me new, Lord. मला तू नवीन कर, Make me new, Lord. मला तू नवीन कर. Do a new thing in my life, माझ्या God. जीवनामध्ये एक A नवीन new गोष्ट thing कर. in my life. माझ्या जीवनामध्ये एक नवीन गोष्ट Nothing of कर. the old, जे जुनं आहे त्याच्यातलं काही but a नाही, new experience, पण एक नवीन a new अनुभव, testimony, एक नवीन a new साक्ष, vision, एक नवीन दृष्टांत, a new heart, Lord. एक नवीन अंतःकरण That is परमेश्वरा. what we come before you, Lord आणि Jesus. त्याच्यासाठी आम्ही तुझ्या समोर येत Can we आहोत. all stand in the presence of आपण God? सर्वजण उठून उभे And राहूया. can we all raise our hands towards God? आपले हात उंच Can we करूया. talk to the Lord? आपण त्याच्याशी Can we बोलूया. tell the Lord, आपण त्याला Lord, a सांगूया. new thing in my life? एक नवीन गोष्ट कर Lord, तू माझ्या take away जीवनात. all the satisfaction that I have in my past experiences, Lord. आणि जे मी जुन्या अनुभवामध्ये राहत आहे त्याच्यातून ते सर्व तू काढून टाक. Take away all the things in my past that are wrong, Lord Jesus. जे सगळं गोष्टी माझ्या भूतकाळामध्ये आहेत जे चुकीचे आहेत ते सर्व तू काढून I टाक. don't want to be stuck anywhere, God. मला कुठं अडकून राहायचं नाही. You will take care of all those things, Lord. तू त्या सर्व गोष्टींची काळजी You are घेशील. able to take care of all these things, Lord. तू सशक्त आहे त्या I गोष्टींची just काळजी release घेण्यासाठी. them into your hand. मी ते सर्व तुला I just give it to you, Lord. मी ते तुला देत I आहे want परमेश्वरा. to approach the new thing मला ती नवीन गोष्ट आहे त्याच्याकडे because जायचं you आहे. are getting my attention this morning. कारण तू माझं लक्ष घेत आहे आज You are सकाळी. telling me, behold, तू मला म्हणत आहे तयारी Lord, कर. I want to see, Lord. मला बघायचं My आहे. attention is diverted in so many different places, Lord. माझं लक्ष दुसरीकडे वेधलेलं I आहे. am so distracted. मी खूप विचलित असा Lord, आहे. I want to focus this morning, मला God. तुझ्यावरती केंद्रित व्हायचं I want to आहे. focus on what you are saying. मला तू जे म्हणत आहे त्याच्यावरती I केंद्रित don't want व्हायचं to आहे. focus on what anyone else is saying, Lord. आणि दुसरं कोणी काय बोलत आहे त्याच्यावर I लक्ष want नाही your द्यायचं आहे. word to powerfully dwell in my heart. आणि मला तुझं वचन माझ्या अंतःकरणामध्ये व्यस्ती करावं I असं want वाटतं. you to take captive of my heart by your word, my God. आणि तुझ्या वचनाद्वारे तू माझ्या अंतःकरणावरती काबीज कर That my परमेश्वरा. natural response will be to listen to you and you alone. आणि मग त्यावेळेस मी नैसर्गिकरित्या तुझं आणि फक्त तुझंच ऐकेल. Oh God, होय have परमेश्वरा. mercy on us, Father. आमच्यावरती तू दया कर. I thank you, Lord. आम्ही तुला You धन्यवाद say देतो. you will. आणि तू म्हणत आहे की तू करणार आहे. Nothing that you depends on what I think, Lord. आणि जे तू काही करणार आहे ते माझ्या विचारांवरती अवलंबून Nothing नाहीये. that what you say, Lord, depends on my faithfulness, Lord. आणि जे काही तू म्हणत आहे ते माझ्या विश्वासूपणावरती अवलंबून नाही. You know I am mud. तुला ठाऊक आहे की मी माती You आहे. remember I am mud. तुला आठवतं की मी माती आहे. And Lord, you are determined, Lord Jesus, to take me out of this situation, आणि Lord. तू हे ठरवलं आहे की या परिस्थितीतून तू मला बाहेर काढणार It आहे. is just your love. आणि ही फक्त तुझी प्रीती It's आहे. your heart. हे तुझं It's your अंतःकरण आहे. grace ही तुझी कृपा by आहे. which I am alive. ज्याच्याद्वारे मी आज जिवंत I आहे. owe you every breath, my God. जो माझा श्वास आहे तो I प्रत्येक owe you. श्वास तुझा आहे. I owe you everything that I have, my God. जे काय माझ्याकडे आहे ते सर्व तुझं Father, आहे. today I look at the new thing, Lord. आणि मी आज त्या नवीन गोष्टीकडे बघत Today आहे. I look at the new thing that you are doing. आणि जी नवीन गोष्ट तू करणार आहे त्याच्याकडे मी बघणार आहे. Oh Lord, let me not be satisfied with anything less than that. आणि त्याच्यापेक्षा काही कमी असेल तर त्याच्यामध्ये मला आनंद करू नको The देऊ. new thing that you have for me, Lord. जी नवीन गोष्ट जी तू माझ्यासाठी राखून ठेवलेली आहे I want that, Lord. मला ती हवी I आहे. want that, Lord. मला ती हवी I am आहे. ready, Lord. मी त्याच्यासाठी तयार Take आहे. me, Lord. तू मला घे I am परमेश्वरा. ready to go with you. मी तुझ्यासोबत I am जायला ready तयार to आहे. hold your hand. मी तुझा हात धरायला तयार I आहे. am ready to walk in step with you, my God. तुझ्या सोबत पावलाला पाऊल देऊन चालायला तयार Oh आहे. God, a new season I welcome in the name of Jesus. आणि हे जो नवीन ऋतू आहे त्याचं मी स्वागत करत आहे येशूच्या For a नावामध्ये. time such as this, that you have kept me alive to experience that new season by the power of your Holy Spirit. आणि या वेळेमध्ये तू मला जिवंत ठेवलेला आहे जेणेकरून हा जो नवीन ऋतू आहे त्याचा मी अनुभव घेणार आहे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. Thank you, Lord, तुला मी धन्यवाद because I देतो. know you are able. कारण मला ठाऊक आहे की तू सशक्त आहे. You are able. तू सशक्त आहे. Nobody can reverse what you can do, तू Lord. जे केलं आहे ते कुणी उलट करू शकत नाही. Nobody can resist you, my God. तुला कोणी अडून राहू शकत नाही. If you have decided to do it, जर का तू विचार केलाय ते करण्याचा I believe you will do it, my माझा Master. विश्वास आहे की तू And so I करणार just आहे. receive it. म्हणून मी त्याचा स्वीकार And I करत just आहे. bless you मी तुला धन्यवाद for the देतो. wonderful work of your Spirit in my life, Father. माझं जे तुझं माझ्या जीवनामध्ये असलेलं तुझ्या आत्म्याचं जे कार्य आहे त्याच्यासाठी तुला धन्यवाद Give देतो. all glory and honor to you, Lord Jesus. सर्व गौरव आणि सन्मान तुला देतो. Thank you, Lord, for what you are doing in our midst, Lord. आणि तू आमच्या मध्ये जे करत आहे त्याच्यासाठी तुला धन्यवाद And we देतो. pray, Lord,
आणि आम्ही प्रार्थना करतो Continue to be with us, God. तू आमच्या सोबत सातत्याने We will राहा. not go back as we have come. जसं आम्ही आलो तसे इथून जाणार नाही. Oh, everything will be new before we go home this evening, my God. जे काही करणार आहे ते नवीन असणार आहे आम्ही घरामध्ये जाण्याच्या आधी. Oh God, you are going to change us through and through. तू आम्हाला पूर्णपणे बदलून टाकणार आहेस And this is going to be a beginning of a new season in our आणि life. एका नवीन ऋतूची ही सुरुवात We असणार praise आहे you and we bless you. आणि आम्ही तुला धन्यवाद देतो In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये Amen. Amen. Praise God. Shall we be seated? Thank you आपण so बसून much. घेऊया.